नमस्कार. स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज आपण बनवूया गोल कांदा भजी. जाळीदार अशी ही भजी आपली इथं तयार आहेत. टम्म फुगणारी तसेच चवीलाही अप्रतिम अशी ही भजी तयार होतात. चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया. आपण इथे 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. पहा इथं या वाटीच्या साह्याने मी बेसन पीठ मोजून घेतलं. तुम्ही एखादं भांडं घ्या आणि एखाद्या भांड्याच्या साह्याने पीठ मोजून घ्या. हे पहा 1.5 वाटी बेसन पीठ आपण इथं घेतलेलं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे. अशा प्रकारची वाटी माझ्याकडे गोल आहे आणि वजनी प्रमाण म्हणाल तर 200 ग्राम इथं बेसन पीठ आपण घेतलं. एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला. 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या. पाव चमचा ओवा घ्यायचा. बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला. पाव चमचा बेकिंग सोडा घ्यायचा आहे आपल्याला. बेकिंग पावडर घेऊ नका, इथं बेकिंग सोडा घ्या. एक छोटा अर्धा चमचा हळद घ्यायची. छोटा अर्धा चमचा हिंग घ्यायचा आहे. लहान मुलं इथं खाणारी असतील तर तुम्ही हिरव्या मिरचीच्या ऐवजी लाल मिरची पावडर घेऊ शकता. आणि हे संपूर्ण सगळा मसाला आपल्याला पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचा. अप्रतिम चवीची ही भजी होतात. तुम्ही करून तर पहा. सुंदर अशी जाळीदार हलकी फुलफुलीत ही भजी होतात. पाव चमचा आपण इथं सोडा घेतलेला आहे. सोड्यामुळे भज्यांना छान जाळी सुटते आणि हलकी अशी मऊ भजी आपली तयार होतात. थोडं थोडं पाणी घेत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं. एकदम पाणी घेऊ नका. एकदम पाणी घेतलं तर पीठ पातळ होण्याचा संभव असतो. म्हणून काय करायचं, थोड्या थोड्या पाण्यावरती हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पाहू शकत असाल तुम्ही, अगदी थोडंसं पाणी घेत मी पीठ मळते. आता इथं एक विस्कर घेतलेला आहे मी आणि त्या विस्करच्या साह्याने हे पीठ छान असा आपल्याला ज्या गाठी असतात पिठामधल्या त्या गाठी मोडून घ्यायच्या. एकसारखं पीठ आपल्याला विस्करच्या साह्याने मळून घ्यायचं आहे. जसं लागेल तसं पाणी मी थोडं थोडं घेते. पाहू शकत असाल अगदी कमीत कमी साहित्यामध्ये ही भजी अगदी अप्रतिम चवीची बनतात. आता हे विस्कर आहे. ह्या विस्करच्या साह्याने आपल्याला संपूर्ण पिठामध्ये हवा भरून घ्यायची. एका डायरेक्शनमध्ये हे पीठ आपल्याला एकसारखं फिरवून घ्यायचं आहे. एक 3 ते 4 मिनटासाठी हे पीठ आपल्याला एकसारखं असे फेटून घ्यायचं आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्या. हे पहा, म्हणजे आपली भजी छान गोल टम्म फुगतात आणि जाळीदार होतात आणि चवीलाही छान होतात. तेल छान गरम झालं आहे आपलं. आता आपण भजी काढून घेऊया. पीठ जास्ती पातळ नाही आणि जास्ती घट्ट नाही, मिडियम ठेवायचं आणि अशी गोल छान आपल्याला भजी काढून घ्यायची. पाहू शकत असाल इथं तुम्ही. हाताने तुम्हाला जमत नसेल तर चमच्याच्या साह्याने ही भजी तुम्ही काढली तरी फार छान होतात. आणि हे पहा, एक बॅच मी भज्यांची तळून घेते. तुम्ही पाहू शकत असाल टम्म फुगलेली आहेत भजी आपली आणि तेलावरती छान अशी तरंगून आलेली आहेत. पहा, आणि गोल गरगरीत भजी झालेली आहेत. या भज्यांना कांद्याचं प्रमाण कमी ठेवा. जास्ती कांदा वापरायचं नाही. जास्ती कांदा वापरला तर भज्याची चव बिघडते. म्हणून काय करायचं, मी इथं 1.5 वाटी पीठ घेतलेलं आहे. 1.5 वाटी पिठाला मीडियम साईजचा एक कांदा चिरून घेतला मी. जास्ती कांदा घेऊ नका. आपण कांदा भजी जेव्हा फक्त करतो त्याला कांदा जास्ती वापरला तरी चालतो, पण ह्या गोल भाज्यांना कांद्याचं प्रमाण कमी ठेवा. आणि हे पहा, अशी छान व्यवस्थित आपल्याला भजी ही तळून घ्यायची. गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत भजी तळून घ्यायची. आता ही तळून झालेली आहेत. आपण आता काढून घेऊया. प्लेटमध्ये आपल्याला ही भजी काढून घ्यायची. पहा, इथे सोनेरी कलरवरती आपण भजी तळून घेतली आणि भजी काढून घेऊया. आणि अशा पद्धतीने भजी करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह.
पहा इथे फार छान भजी होतात ही. चवीला तर फार सुंदर होतात. धन्यवाद मंडळी.